माझ्या मागे मागे आज देतो पोटवरी पुरी म्हणाल तोवरी हळूहळू चला हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोटवरी पुरे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांडा घाट तुका म्हणे सांडा घाट तेने नका भरू पोट आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी समजर नजरो जमजानला बोधावम जगननीत पाणी मंडना मंडना तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदैवलहासं विठ्ठलं चिंतया पांडुरंगा करू ये मस्ती मेरे भगवान की है। ये मस्ती
संत बालू मामा की है, ये मस्ती मेरे कन्हैया की है, ये मस्ती मेरे खंडेवा राय की है। सच कहूं, हर एक प्राणी ने अपने मस्ती में जीना चाहिए, पर लेकिन मस्ती कौन सी होना? हाँ, पैसों की मस्ती नहीं, वो घमेंड है, वो मस्ती नहीं। यहाँ पे बहुत लोग बहुत पैसे वाले हैं, बहुत, लेकिन उनकी मस्ती पैसों में नहीं है। अगर पैसों में मस्ती होती तो यहाँ पे नहीं आते। विठला विठला ये मस्ती है मेरे कन्हैया की, ये मस्ती है मेरे राम की, ये मस्ती है मेरे बालू मामा की रे। तो मस्ती में जिए प्यारे लाल रे कान्हा, मस्ती में रंग मस्ताना हो गए, मस्ती में रंग मस्ताना हो गए। बालू मामा तेरे नाम के दीवाने गए, बालू मामा तेरे नाम के दीवाने गए, बालू मामा तेरे नाम के दीवाने हो गए, बालू मामा तेरे नाम के दीवाने हो गए। मस्ती में रंग मस्ताना हो गए, मस्ती सरवाने जाने वाला क्या? बालू मामा के नाम के दीवाने हम लोग। सरवाने हाथ जाइए। मस्ती में रंग मस्ताना हो गए, मस्ती में रंग मस्ताना हो गए। बालू मामा तेरे नाम के दीवाने हो गए, 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 बालू मामा तेरे नाम के दीवाने हो गए। क्या बात है, यही तेरी मस्ती आहे। जयांचे केलिया स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे। ते नमस्कारुणी आता जयांचे गावी केला वास, तयासे नसावे उदास। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचर। काय माझी वाणी मानेल संतासे, रंजवू चित्तासे आपुलिया मनोजम मारुतले वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्तां वरिष्ठम वातात्मजं वानरुद्मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आहे तू जननी मजे न कळे अज्ञान मी लेकरू, गालिंगे मज प्रेम पाखर सदा दुरी नको गे धरू। प्रेमे बाग मुक्त कंठ करुणे नाही तुझ्या बंधन, हे ज्ञानराज माऊली नित तुम्हा माझे असो वंदन। सेवे लागी सेवक झालो, काला कालो निज चरणा, आहो स्वामी तुकायाने, यावरी न करावा वेरू। सेवे लागी सेवक झालो, तुझ्या राघवानी चरणा, अहो स्वामी तुकाया देवा। सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, तुझ्या राघवानी चरणा, तुझ्या राघवानी चरणा, लागी सेवक झालो, तुझ्या चरणा, अहो स्वामी तुकाया देवा। याल तरी अरे लागे ओगे माझ्या मागे मागे प्रस्तुत। प्राप्त स्थळी अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सजीव सृष्टीमध्ये परमार्थ कार्य करण्यासाठी त्या परमात्म्याने दिलेलं हे शरीर आहे। परमार्थ कार्य म्हणजे नेमकी काय हाही प्रश्न आहे। परमार्थ कार्य म्हणजे परोपकार। एखादा उपासी आहे, जेवण नाही आहे,
त्याला जर तुम्ही जीव घातल असेल तर तुमचा परमार्थ. एखादा येतोय अंगावरती, थंडी वाजताय त्याला, आणि तुम्ही त्याला जर पाहून जात असेल तर 10 माळी घालून तुम्ही रोज भजन करत असाल तरी तो परमार्थ. 10 माळी जरी घातल्या तुम्ही आणि किती भजन केलं आणि आपल्या समोर तो हुडहुडतोय, कुडकुडतोय, आपल्या जवळ 2 रागी आहे, चादरी आहे, आणि तुम्ही जर त्याला सहकार्य करत नसेल तर तो परमार्थ नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आग लागो त्या परमार्थाला. मग तो परमार्थ नाही. मग परमार्थ त्याला म्हणतात. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, आणि जो परमार्थाचा परोपकार होत असतो त्याची अनुभूती जिथं होते त्याचं नाव अखंड हरिनाम सप्ताह, त्याचं नाव भगवत नामचिंतन. आणि म्हणून ते परोपकार करण्यासाठी, त्याचं नामचिंतन घेण्यासाठी चोपदारतात तुम्ही असेल ते आमच्या माऊल्यांना दिसत नाही. विठ्ठला विठ्ठला तो परमार्थ कार्य करण्यासाठी या देवाने दिले, त्याचं नामचिंतन घेण्यासाठी. बघा ना तुम्ही किती गोड त्या देवाने आपल्याला निर्माण केलं. 2 पाय दिले आहे का नाही? कशासाठी 2 पाय दिले? कशासाठी? मंदिरामध्ये जाऊन काहीतरी कोणाकडे जाऊन कोणाचं चांगलं कर्म करण्यासाठी, तिथपर्यंत जाण्यासाठी पाय दिले. कोणत्याही दुकानात जाण्यासाठी नाही. हा विठाला विठाला. एक विशेष आहे बघा. बघा, मंदिरात जाण्यासाठी पाय दिले, चांगलं काम करण्यासाठी पाय दिले. मी काय सांगितलं तुम्हाला नंतर? बरोबर काय सांगितलं? कोणत्याही दुकानात जाण्यासाठी नाही. आणि जर कधी गेले तर ते पाय सुईना वापस येत नाही, पायात पाय गुंतूनच येतात. विठ्ठला हेच पाय सांगतात की बाबा हे पाय तिथं जायच्या लायकीचे नाही म्हणून. म्हणून चला पुढे. त्या परमात्म्याने दिलेलं हे शरीर, 2 पाय दिले, हात दिले परोपकार करण्यासाठी, दान देण्यासाठी, नामचिंतन देणे. कशासाठी दिले हात? चप्पल काढून ठेव बाळा, चप्पल काढून. कीर्तनात चप्पल घालून बसून. कशासाठी दिले हात? आम्हाला कळत नाही का महाराज कशासाठी दिले? भांडणं करण्यासाठी नाही. हाताने टाळी वाजवून परोपकार करण्यासाठी, दान धर्म करण्यासाठी, तुमच्याकडे जे असेल ते समाजाला वाटण्यासाठी हे हात दिलेले आहे. कान दिले तुम्हाला, कान तुम्हाला, तोंड दिलं. बरोबर आहे माऊल्यांनो? प्रत्येकाला, तुम्हाला म्हणजे मलाही आहे, प्रत्येकाला तोंड दिलंय. बरोबर आहे? कशासाठी दिलंय? शिव्या देण्यासाठी, शेजारणीला शिव्या द्यायसाठी. बरोबर, दुसऱ्याला नाही, असं नाही. त्याचं नामचिंतन घेण्यासाठी. कमलमुख हरिभजन को दिया. माझे कबीर महाराज खूप सुंदर वर्णन करतात. कमलमुख हरी भजन को दिया. एवढं सुंदर तोंड आहे ना तुला दिलं ना रे, तर शिव्या देऊ नको रे त्या तोंडातून. त्या तोंडात वाईट टाकू नको, पुढी टाकू नको, वाईट काही टाकू नको. त्या तोंडात चांगलं टाकतात. नामचिंतन घे देवाचं. म्हणून डोळे दिले, चांगलं पाहण्यासाठी दिले. चांगलं पाहण्यासाठी. कायसाठी? चांगलं पाहण्यासाठी डोळे दिलेत. पण आपण ते चांगलं पाहत नाही म्हणून डोळे लवकर न्यायला लागला देव आता. म्हणून डोळे दिले. कान चांगलं ऐकण्यासाठी दिलेत, डीजे ऐकण्यासाठी नाही. है का नाही? म्हणून परमात्म्याने अख्खं शरीर जे दिलंय, कोणी दिलंय? कोणी दिलंय शरीर? कोण म्हणलं? सासऱ्यानं? देवाने दिले. दिला देह भजना गोमटा. ते भजन करण्यासाठी त्याने एवढं मोठं सुंदर दिलंय, देव दिलाय. है का नाही? आणि म्हणून त्याचं भजन चिंतन व्हावं. मग रोज आपण करत नाही, मग आपल्याकडून कमीत कमी सप्ताहाच्या निमित्तानं का होईना. आता बघा तुम्ही, रोज रात्री तिकडनं कोणी खेड्यावरून येत होते, कोणी गावातून येत होतं, आणि पायी येत होत्या. पायानाही चिंतन होत होतं, हाताने टाळी वाजत होती म्हणून नामचिंतन. त्याही हाताचंही चिंतन होत होतं, तोंडाचंही चिंतन होत होतं, कानानं कीर्तन ऐकत होते म्हणून तेही चिंतन होत होतं. डोळ्याने देवा बाळू मामाला बघत होते म्हणून तेही चिंतन होत होतं. अख्खं शरीर देवाचं नामचिंतन करत होतं. विठाला
त्या परमात्म्याचं चिंतन करता करता आपल्याला ये लोकीची यात्रा संपवायची आहे. त्या नियमाप्रमाणे आपल्या येथील खूप मोठा हा अखंड हरिनाम सप्ताह गेली अनेक वर्षापासून माझ्या बाळूमामाच्या सान्निध्यामध्ये आपण करत आहोत. सर्व सेवेधारी मंडळी आहेत, सर्व सेवेधारी. आता इथं कीर्तनासाठी उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, माझ्या संस्थेतील, माझ्या संस्थेचं नाव महाराष्ट्रभर करणारे हे गुणीजन मंडळी, आमचे सुंदर असे गायक गणेश महाराज जाधव, माझी संस्था ज्यांच्या भरोशावर आता सर्व लेकरांना आईप्रमाणे जीव लावतात, माझ्यानंतर त्यांच्याकडे आमचे संदीप महाराज, आमचे दीपक महाराज आहे, सुंदर गायन त्यांनी महाराष्ट्रभर नाव केलं. आमचे किरण महाराज आमचे दादा आहे, हरिभक्तीपरायण. गोपाल बाबा, हां गोपाल महाराज, सर्व बालवारकरी मंडळी ज्यांच्या गळ्यात माझा नारदेवी नाही, आमचे बाबा आहे. महाराज इकडं तिकडं जाऊ नये म्हणून हातात काठी घेऊन उभा असणारे आमचे चौकदार दादा आहे. मृदंग सम्राट, मृदंगाचे महामेरू, येडा केलं महाराष्ट्र असे असणारे आमचे आकाश महाराज निकम. माझ्या संस्थेची सर्व जबाबदारी सांभाळून लेकराला घेऊन सर्व कार्यक्रम हँडल करणारे आमचे संदीप महाराज बरोबर आमचे हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज आहे, आमचे गुणीजन मंडळी आहे. आणि ज्यांच्या मार्गदर्शने, कुशल अशा मार्गदर्शने, ज्यांच्या शब्दाच्या पुढे कोणी नाही, आणि अंतःकरणातून माझ्या बाळूमामाचा कार्यक्रम चांगला व्हावा एवढंच नाही, कोणत्याही कुठलाही कार्यक्रम सुंदर व्हावा असं असणारे माझे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू, माझ्या पाठीशी भाऊप्रमाणे उभा असणारे आमचे अनिल महाराजजी चके. नाहीतर कीर्तनकार म्हटल्यानंतर उभा राहत नाही, पण भावाचं कीर्तन असल्यावर भावांनी पाठीमागच उभा राहावं हे त्यांच्याकडनं शिकावं. विठ्ठला विठ्ठला. आणि ही शिकवण वारकरी संप्रदाय, बरं का साहेब, ही शिकवण वारकरी संप्रदायाने कोणाला जातीभेद केलं नाही, कोणाला वेगळं केलं नाही, काहीच केलं नाही. उलट आदर्श दिला. या रे लहान नारी नर, कबीर मुमीन लतीफ मुसलमान, सेना नाविजान विष्णुदास, सेना नाविजान विष्णुदास. कोणत्याही जातीचा उल्लेख माझ्या संतांनी केला, पण प्रत्येक जातीला इथं न पाहे याती मुळाचा विचार. हे स्टेजेस असं, ही गादीच अशी आहे, इथं कोणाच्या जातीवर बोलू नये, कोणाच्या धर्मावर बोलू नये. ही पण आता शोकांतिक आहे, इथं जातीवर बोलल्या जाते. आणि जातीवर बोलणाऱ्या व्यक्तीला जर कधी नाही म्हणून सांगितलं ना, कीर्तनाला येऊ नको बाबा, कारण तू त्या जातीवर जर कधी बोलला किंवा त्या याच्यावर जर कधी तू बोलला, त्या मुद्द्यावर जर बोलला आणि दुसऱ्याच्या जर कधी भावना दुखवत असेल आणि तिथं जर कधी त्या सप्ताहामध्ये, त्या कार्यक्रमामध्ये जर विघ्न होत असेल आणि तुला जर विनंती केली असेल की बाबा त्यामुळे आम्ही तुला येऊ देत नाही किंवा तुम्ही काही आमच्या कीर्तनाला येऊ नका, आम्ही पर्यायी व्यवस्था करू, असं म्हटल्यावर मलाही वाईट नाही वाटायला पाहिजे. बरोबर आहे की नाही बाबा? मलाही वाईट नाही वाटायला पाहिजे, कारण मी याच गादीवरती जातीभेद बोललो होतो. जर कधी समजा मी या गादीवरती जर मी जातीभेदवर बोललो असेल, एखाद्या समाजाला, एखाद्या कनिष्ठ या जातीला वगैरे जर कधी मी उल्लेख केला असेल, तर मला जर कधी कोणी सांगितलं असेल महाराज तुम्ही येऊ नका, तर मी नाही यायला पाहिजे. आणि नाही येणार ना, पण तरी सुद्धा आनंदाने म्हणायला पाहिजे, भाऊ जर माझ्यामुळे जर कार्यक्रमात विघ्न होत असेल तर मी नाही येत. उलट तुम्ही म्हणावं की आमचे पाकिटाचे पैसे द्यावं, म्हणून ही एक शोकांतिका. आणि हे बांडगुळ कीर्तनाच्या याच्यात शिरल्यामुळं थोडंसं हे झालंय. चला पुढे. आणि परत त्यांनी व्हिडिओ क्लिप करून पाठवावी लोकांना की एका गावी माझं कीर्तन ठेवलं होतं आणि केवळ मी या जातीचं असल्यामुळे मला कीर्तनाचा हे केलं नाही, काय कीर्तनाला तिथं येऊ दिलं नाही, माझी कीर्तन सेवा कॅन्सल केली. अरे तिला म्हणावं येऊन बघ, अख्खा सप्ताहच आमच्या अनिल महाराजांच्या ताब्यात आहे. अख्खा कार्यक्रम नियोजन आमच्या अनिल महाराजांकडे आहेत.
आणि इथं कोणीच जातीभेदमध्ये नाही आहे. माझ्या बाबांनी आमचा मोठ्यात सर्वांचा मोठेपणा करावा आणि त्यांनी उल्लेख करावा आणि त्यांनी एक व्हिडिओ क्लिप पाठवा. म्हणजे आता हे बी किती बाबा आहे जरा हे बी विचार करण्यासारखं आहे बरं का. हे बी लोकांमध्ये विपट करण्यासाठी ती व्हिडिओ क्लिप करून पाठवायची की मी अमुक अमुक ठिकाणी कीर्तनाला माझं कीर्तनाची तारीख घेतली होती मग याच्यामुळं कॅन्सल केली. ही क्लिप सुद्धा पाठवणं म्हणजे जातीभेद करणं आहे. विठाला विठाला त्यापेक्षा माझी सर्वांना विनंती दादांनो, जातीभेद मध्ये वाटूच नका. एक काम करा, आपला एकच लक्ष राहील कोणतं? परमात्मा जवळ करणं, परमार्थ जवळ करणं. माझे ज्ञानोबराय म्हणजे तुकोबराय यांनी सर्वांना घेऊन आहो तुम्ही आम्ही नाही. आजचा जो अभंग घेतला आहे त्यात सुद्धा देव म्हणायला लागले माझ्या माग असं सांगितलं नाही याच जातीचे लोक या म्हणून, सर्वच या म्हणून. विठ्ठला देवगाने काल्याचं चिंतन पुष्प, महान व्यक्ती ज्यांचं सर्वांवरती प्रेम आहे. माझ्या अनाथ लेकरावरही प्रेम आहेत, सर्व सिंदखेड राजा ग्रामस्थावरही प्रेम आहेत. जिल्ह्याचे नेतृत्व त्यांच्याकडे आहेत आहे ना. पण आमचे असणारे काजी साहेब आजही उपस्थित आहेत. तुमची फार मोठी कीर्ती ऐकली, आपली भेटही झाली, एकदा आनंद वाटला. खरं सांगू गणेश भाऊ, हिंदू मुस्लिम हे जातीभेद हे आपण केलं, पण देवाने एवढं एकत्रित केलं ना आपल्याला, एवढं एकत्रित केलं. जर शास्त्र जर पाहिलं तर आपला सर्वात मोठा हिंदूचा जर सण असेल तर दिवाळी आहे. कोणता सण आहे? दिवाळी आहे. पण दिवाळी जर इंग्लिशमध्ये लिहायचं असलं तर आली लिहिल्याशिवाय दिवाळी पूर्ण होत नाही. आली लिहिल्याशिवाय दिवाळी पूर्ण होत नाही. आणि माझ्या मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा जर सण असेल तर तो रमजान आहे. आणि तो रमजान जर इंग्लिशमध्ये लिहायचं असलं तर माझं रामाचं नाव लावल्याशिवाय रमजान पूर्ण होत नाही. एवढं जर भगवंताने आपल्याला एकात एक केलं असेल मग आपण कोण जातीभेद करणार आहे? विठाला सर्व मंडळी आमचे सेवेदारी मंडळी, आमचे गणेश भाऊ पासून सर्व ग्रामस्थ मंडळ. आता वैयक्तिक एकाचं नाव घेणं मला जमणार नाही आणि म्हणून मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी करता, या वारकरी करता, हरी या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, या वारकरी ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. कीर्तनकारला साऱ्यात भीती असते, सर्वात भीती असते साऊंड सिस्टीमची. जमवलं बा चौधरी आहे ना त्यामुळं. विठ्ठला विठ्ठला अशोक भाऊ, तसं पाहायला गेलं तर आपण सर्वच भाग्यवान आहे. सिंदखेड राजानगरीतील सर्वच लोक भाग्यवान आहे. माझ्या स्वराज्याची निर्मिती ज्यांनी केली, स्वराज्य निर्मितीचं स्वप्न ज्यांच्या पोटामध्ये खेळलं आहे सर्वात अगोदर त्या जिजाऊंचे आपण माहेरवासी आहोत हे लक्षात ठेवा. त्या जिजाऊचा या ठिकाणी जन्म झाला. अरे ती भूमी पवित्र असते जिथं शूरवीर
आणि भगवत भक्त जन्म घेतात तो देश पवित्र असतो. पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरी ते राज जन्म घेती जेथे हरी ते राज जन्म घेती पवित्र ते आपल्याला वेळेचंही भान ठेवणं गरजेचं आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश आणि आपला देशही पावन आहे. किती सुंदर देश आहे आपला. भगवंताचं अहो एवढंच नाही, आपल्या देशामध्ये चिमण्या वगैरे जे असल्या ना त्याला सुद्धा सोन्याचे म्हटलं. किती मोठा देश असेल आपला. चहडाल काल पर सोने की चिड़िया करती है बसेरा ओ भारत देश है मेरा 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 काल काल पर सोने की चिड़िया करती है बसेरा ओ भारत देश है मेरा ओ भारत देश है मेरा ओ भारत देश है मेरा ओ भारत देश है। जहाँ संत साधु और ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम। जहाँ संत साधु और ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला जपते प्रभु नाम की माला। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा ओ भारत देश है मेरा 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 ओ भारत देश बस बस याच्यापेक्षा कोणता काला पाहिजे. कालाच झाला आता बस कालाच. चला विषयाकडे वळायचं आपल्या. आणि म्हणून त्या एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये इथं सर्वजण आपले सारखे आहेत. इथं कोणी लहान नाही, इथं कोणी मोठा नाही. यारे लहान हो याती भलती नारी नर कोणी असू द्या, न करावा विचार. कशासाठी? महाप्रसादासाठी. न लगे चिंता कवनाची. विठ्ठला आणि म्हणून त्या योगाने काल्याच्या चिंतनासाठी घेतलेला अभंग यावत भूतलावरती अवतीर्ण झाले. जड जीवनचा उद्धार करण्यासाठी आले. संदेश वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा काल्यापर प्रकरणातील अभंग सेवेकरता घेतलेला आहे. पण काला काला म्हणजे नेमकी काय? पहिला प्रश्न. कशाला काला म्हणतात? आम्हाला कळत नाही का महाराज? एवढ्या वर्षापासून आम्ही सप्ताह करतो, काला करतो, मग आम्हाला माहित नाही का काला काय? काला काय? काला म्हणजे कीर्तन करायचं, मुरमुरे आणायचे किंवा ते पोहे आणायचे, त्याच्यामध्ये दही टाकायचं, 2 रुपयाचं दही 1.5 रुपयाच्या लाह्यान झाला काला. नाही, याला काला नाही म्हणत. हरिनामाचा खिचडी काला. पुढचा शब्द फार महत्वाचा आहे. हरिनामाचा खिचडी काला, पण पुढचा शब्द प्रेमे. इथं म्हणजे संतांचे एक एक वाक्य ना साहेब.
एकाही ठिकाणी मला संतांच्या वाक्यामध्ये अशी जातीभेदता वाटली नाही. प्रेमच जवळच केलं असेल प्रेमाने. साहेबांच्या माहितीच तो सांगतो. मी रात्रंदिवस ज्यांच्या भरोश्यावर फिरतो ना, आमचा ड्रायव्हर सुद्धा गेली 17 वर्षापासून अखिलच आहे. लहान होता तेव्हापासून मी कोणी ड्रायव्हिंग करायला लागलं तर कधी गाडीत झोपत नाही. पण रोजचे 3-3 कीर्तन करायचे असले आणि किती दूर प्रवास असला तर आमचा अखिल असल्याशिवाय मला गाडीत झोप लागल्याशिवाय राहत नाही. तो असला की विठाला विठाला. चला पुढे. म्हणून सर्वजण या. मग ती प्रेमे मोहीने, प्रेमाने या. प्रेमे मोहीला साजने, प्रेमाने मोहन केलंय आणि तो काला आपल्याला भेटतोय. अजून एक सांगू, काला म्हणजे प्रसाद आपण समजतो, पण प्रसाद त्याला म्हणतात प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. जे ग्रहण केल्यानंतर आपलं सर्व दुःख नाहीसं होतं त्याला काला म्हणतात. भांडणं होत असेल तर ते जेवण आहे. विठाला काल्यासाठी भांडणं नाही, मग दुःख नाहीसं होतं तो काला. आणि जिथं भांडणं होते ते जेवण. म्हणून पाहतो मी पार्टीमध्ये भांडणं होते आणि भांडणामध्ये एकमेकाला खूप हसल्या जात. हां, ते जेवण आहे. हां, पण काल्यामध्ये तसं नाही. काल्यामध्ये आपल्या दुःखाची निवृत्ती आणि सुखाची अनुभूती म्हणजेच काला. विठाला तुम्ही म्हणसाल महाराज याच्यात नवल काय चालले? 2 रुपयाचं दही 1.5 रुपयाचं लाह्या ते काला करायला त्याच्यापेक्षा चांगलं करून खाता येत नाही का घरी? अरे चांगलं करून खाता येतं बाबा हो. मग एवढ्या दूर कशासाठी आलो आम्ही माहिती आहे का महाराज? अरे कशासाठी? अरे चांगलं करून खाता येईन घरी, याहीपेक्षा चांगला काला करता येईल, याहीपेक्षा चांगले मुरमुरे आणता येईल, याहीपेक्षा चांगलं दही आणता येईल, याहीपेक्षा चांगलं करता येईल. मग पण काय खातो यापेक्षा कोणासोबत खातो याला मत. काय खातो? इथं आपण बाळूमामा सोबत खातोय, इथं आपण माझ्या खंडेरायासोबत, माझ्या भगवंतासोबत खातोय. नाही तर एखादं जेवण आठवणीत राहतं माणसाच्या. सहज म्हणतो माणूस पठ्या मुख्यमंत्र्याच्या पंक्तीला जेवलाय. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, अख्खं सिंदखेड राजा परेशान केलं त्यानं. जेवलं 1 दिवस मुख्यमंत्र्याच्या पंक्तीला, पण 2 महिने झाले गल्लीतून चालला तरी पठ्या मुख्यमंत्र्याच्या पंक्तीला जेवलाय. अरे बाबा जेवलं असेल ना. आता कालही तेच ऐकलं आम्ही, परवाही तेच ऐकलं, 3 महिन्यापासून तुझं ऐकतोय. कोणत्याही गल्लीला चालला तर पठ्या मुख्यमंत्र्याच्या पंक्तीला जेवला, पठ्या मुख्यमंत्र्याच्या. मग साहेबांसारखे, गणेश भाऊ सारखे सर्व मंडळी भेटले. करे 3 महिने झाले जेवलो नाही का? मग अरे जेवला बाबा, पण 3 महिन्यापासून सांगायला लागला तू. पण जेवायला तरी काय होतं म्हणे? पिठलं भाकर. पिठलं भाकरीला महत्व नाहीये, ते तर रोज घरी भेटतंय. आता तर बस स्टँडवरही भेटतंय झुणका. आणि मग 3 महिन्यापासून मुख्यमंत्र्याच्या पंक्तीला का सांगतोय? कारण जेवला मुख्यमंत्र्याच्या पंक्तीला आहे म्हणून पिठलं भाकरीला किंमत नाही. तसं काल्याला महत्व म्हणजे दहीला हिला किंमत नाही. मग कोणासोबत आहे? माझ्यासोबत प्रसाद खाण्यासाठी चालायचं. सर्वांनी चालायचा. उठू नका, जागेवरच ऐका. प्रसाद नाही तर चालायचं म्हणलं की लगेच उठसान. चला चला. प्रसाद
जो ग्रहण केल्यानंतर मनाची शांती होते त्याला काला म्हणतात, त्याला प्रसाद म्हणतात. नाहीतर स्वतःचे बरेचशे लोकांकडे काय कमी संपत्ती, 8 मजली इमारत आहे, प्रत्येकाला गाडी वेगळी आहे, मुलाला गाडी वेगळी, स्वतःला गाडी वेगळी, मुलाच्या गाडीवर ड्रायव्हर वेगळा, स्वतःच्या गाडीवर ड्रायव्हर वेगळा, मुलीच्या गाडीवर ड्रायव्हर वेगळा, सुनेच्या गाडीवर ड्रायव्हर वेगळा, माऊलीच्या गाडीवर ड्रायव्हर वेगळा, प्रत्येकाच्या गाडीवर ड्रायव्हर वेगळा आहे. 8 मजली इमारत आहे, गुडघ्या एवढी गादी आहे, झोपायला तरी महाराजांकडे येऊन म्हणतंय, महाराज 200-200 रुपयाच्या गोळ्या खाऊन झोप येत. काय कारण आहे? इथं मन प्रसन्न नाही, आणि प्रसाद घेतला तर मन प्रसन्न राहतं. इथं मन प्रसन्न, म्हणून तर ज्या स्वामींनी सांगितलं मन करा रे. ज्याचं मन प्रसन्न नाही त्याच्या घरात काही नसू द्या दादा, काही नसू द्या. काय होतं माझ्या तुकोबरायांकडे? काही नव्हतं बरं. म्हणजे तुकोबरायांकडे काही नव्हतं असं बी नव्हतं. अख्खी पुण्याची जहागिरी माझ्या तुकोबरायांची होती. आज आशिया खंडात नंबर 1ची महानगरपालिका जर म्हणली तर पिंपरी चिंचवड आहे. आणि खासरा पत्रक जर पाहिलं तर ती माझ्या तुकोबरायांची होती. पण दुष्काळे अटीला द्रव्य नेला मान. दुष्काळ पडला म्हणून अख्ख्या लोकांना वाटून दिलं, अख्ख्या लोकांना आपली संपत्ती वाटून दिली. अरे घरात होतं नव्हतं ते धान्य सुद्धा वाटलं. परिणाम एक स्त्रियांना करिता मेली. शेवटी रखमाईनं बिमार पडल्या. ऐका, प्रसाद कशाला म्हणतात? घरामध्ये खायला काही नाही आहे. अन्न करता करता पत्नी आजारी पडली आहे. शेवटचा क्षण आहे. रुक्मा आज घरात काही नाही, प्रसाद आहे का? घरात काही नाही आहे. तुला औषधं चालू आहेत पण ती पचवण्यासाठी तुला देण्यासाठी अन्न सुद्धा नाही आहे. पत्नीनं काय सांगितलं ऐका जरा. माझी इच्छा पूर्ण करसा. मला वाटतंय मला पांडुरंगाने बोलवलंय आता तुमच्या सोबत नाही राहायचंय, त्या पांडुरंगाच्या सान्निध्यामध्ये जायचंय. मग एक काम करा, मांडीवर घेतलं, मांडीवर डोकं घेतलं. शेवटचा क्षण आहे पाया. प्रसाद कशाला म्हणतात म्हणजे लक्षात येईल तुमच्या. रुक्मा तुझी शेवटची इच्छा काय? माझ्या तुकोबरायांच्या पत्नीची शेवटची इच्छा म्हणजे प्रसाद कळेल. माझी एकच इच्छा आहे, तुमच्या मांडीवर जायचं आहे आणि तुम्ही विठ्ठल विठ्ठल भजन म्हणत राहायचं आहे आणि तुमच्या विठ्ठल विठ्ठल भजनात माझा देह जायचा आहे. आणि अजून एक इच्छा आहे धनी, किती जन्म घेईल आता मेल्यानंतर पुढचा जन्म जर मिळाला ना तर त्या पांडुरंगाला म्हणाव माझे तुकोबरायेच पुढच्या जन्मात पती मिळावे. याला म्हणतात प्रसाद. आताची जर पत्नी असती तर वाटून दिलं म्हटली असती, राख रांगोळी केली म्हणली असती संसाराची. सांगू हे जे घेतलं ना बाकीचं नका घेऊ माझ्या कीर्तनातून, पण आता जे मी सांगितलं ना तेवढंच घ्या. संसार सुखाचा आणि सफल झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. आपलं काय होतं, जरासं पतीकून थोडंसंही चुकलं वगैरे काही झालं डायरेक्ट म्हणते हो बाय. बऱ्याच वेळेस मी बघितलं कसं पडलं माझ्या नशिबी. काय कारण आहे? प्रसाद भेटला नाही. विठाला तुकोबरायांचं म्हणून संत चरित्र फार महत्वाचं आहे दादा. तुम्ही ऐकणार आहे आता. योगाने माझ्या जिजाईंची कृपा झाली, माझ्या बाळूमामांची कृपा झाली आणि जानेवारीमध्ये आगळी वेगळी तुम्हाला सुंदर अशी भागवत कथा, एक सुंदर महान अशी जानेवारीमध्ये रोज संध्याकाळी
आपल्याला जवळजवळ 21 किंवा 22 जानेवारीला ती चालू होईल. कुठे नगरपालिकेच्या मध्ये दिलीप भाऊ चौधरी यांनी ठेवलेली आहे. आगळी वेगळी कथा आहे. रोज ऐका. तुम्ही ज्यावेळेस ती कथा ऐकसाल ना तर तुम्हाला असं वाटेल मी देवासोबत बोलतोय, देव माझ्यासोबत आहे. ही अवस्था आपल्याला निर्माण करायची आहे. ती जानेवारीमध्ये तुम्हाला सर्वांना ऐकायलाच भेटणार आहे. विठाला विठाला. हे घडतं कुठं? ही अवस्था येते कुठं? ती प्रसादा येते. अरे सुख आणि दुःख येऊ द्या. दुःख जरी आलं तरी मनाचे, म्हणून आत्महत्या जर थांबायची असेल, हो हो राहू दे ना, नको हे करू. आत्महत्या जर कधी हे करायची असेल, रोखायची असेल तर आज संत चरित्राची गरज आहे. या माऊलीने माझ्या सुदाम चरित्र ऐकलं ना, ती माऊली जीवनात कधीच आत्महत्या करणार नाहीत. म्हणून हे फळ भेटतं कुठं? ते काल्याच्या चिंतनात भेटतं, ते कालाच्या प्रसादात भेटतं, संत देवाच्या चरित्रात भेटतं. म्हणून काल्याच्या दिवशी काय करायचं? उच्चारावे केले देवे. गोकुळात केली परमात्म्यानं त्याचं चरित्र. मग मथुरेतलं सांगायचं नाही, कारण दादा मथुरेमध्ये ते जन्माला आलेले आहेत. मग चरित्र गोकुळातलं आहे. मग प्रगट भयो भगवान गोकुलमय प्रगट भयो नंद के घर में 9 बजे बाजे. आणि का पण आपण जे करायचं ते करत नाही, जे नाही करायचं ते केल्याशिवाय. आचरण रामचंद्राचं चरित्राचं करायचं करत नाही लोक, आणि कृष्ण चरित्राचं केल्याशिवाय राहत नाही. एकच मिनटात सांगतो म्हणजे कसं कळेल तुम्हाला. पूर्वी ग्रंथ चालायचे बघा, प्रत्येक गल्लोगल्ली ग्रंथ असायचे आहे ना. रामायण, महाभारत, पांडव प्रताप, हरी विजय, हे सर्व ग्रंथ चालायचे. आणि तसंच सिंदखेड राजाला 2 गल्ल्यात 2 ग्रंथ चालू झाले. एकीकडे हरी विजय चाललेला होता आणि एकीकडे पांडव प्रताप. असू द्या ना, काय फरक पडतो बरं. एका घरातले एका ग्रंथाकडे नव्हते जात, मग दोन्ही 2कडं. बाईसाहेब पांडव प्रताप ऐकायला आणि भाऊसाहेब हरी विजय ऐकायला. चांगली गोष्ट आहे, दोन्ही ग्रंथ एका घरात येत होते बा. हां. आणि मग रात्री आल्यानंतर त्यांनी एकमेकाच्या गप्पा मारायच्या. तुझ्या ग्रंथात कसं झालं त्यानं सांगावं, माझ्या ग्रंथात असं झालं, हिनं सांगावं आमच्या ग्रंथात असं झालं. पण एक दिवस यायला 12:30 वाजले. किती? रात्री 12:30 वाजता घरात आलं आणि नाचायला लागलं. रात्री 12:30 वाजता तिच्या पुढं नाचायला लागल्यावर ती म्हणायला लागली, डीजे वाजणं नाही, कोणाचं लग्न नाही. याला आवेश कस काय असा आवाज आज अचानक रात्री 12:30ला. अहो 12:30 वाजले, काय नाचताय तुम्ही घरामध्ये? त्यांनी आमच्या ग्रंथात एवढी मजा, एवढी मजा. अरे काय सांगाच वाटत नाही. ती म्हणे मग झोप, अंग आथरून टाकलेलं आहे, झोपून राहा. नाही सांगा वाटत नाही, पण एवढी मजा. अरे झालं काय एवढी मजा? अरे झालं काय? एकट्या गोपाल कृष्णाला 16,108 बायका. मग तुम्ही एवढे नाचता का? ती म्हणायला लागला, तू म्हणत असंत. ती म्हणायला लागली, म्हणून तर म्हणलं बिगर डीजेचं कसं काय नाचायला लागलं हे असं. मग आतापर्यंत बाई नाचत नव्हती, आता बाई नाचायला लागली घरामध्ये. ती म्हणायला लागली, तो म्हणतोय तू का नाचते? अहो आमच्याही ग्रंथात आज एवढी मजा, एवढी मजा. एकट्या द्रौपदीला
धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, 5 पती. मी म्हणत होते तुमची तेरी भी चूप और मेरी भी चूप. विठ्ठला विठ्ठला. आचरण कृष्ण चरित्राचा नाही, रामचरित्राचं आचरण. रामचरित्राचं आचरण केलं पाहिजे. आचरण रामचरित्र शिकवतं दादा. बघा तुम्ही ते सुनैना माता सीतामय्या ज्यावेळी जायला लागली वाटी लावत असताना, सास ससुर गुरु सेवा करे हो पतिरुक लागे हरे. सासू सासऱ्या सेवा कर पोरी. आता एक तरी माय सांगते का पोरीची, सासू सासऱ्याची सेवा कर म्हणून सासू सासरे वृद्धाश्रमात आहे. विठाला विठाला. चला पुढे चला. याला आता काय झालं, एकांगी विचार झाला. एकांगी विचार. सासूला वाटतं की पोरीला सासू नसावी, आणि हाच विचार जर कधी तिच्या पोरीच्या म्हणजे तिच्या सुनेनं जर केला तर, जी सून घरात येणार आहे तिनं जर कधी केला तर मग या सासूनं काय आत्महत्या करावी. विठाला विठाला. हा एकांगी विचार संपला पाहिजे. एकांगी विचार म्हणजे काय, एकच मिनिटात सांगतो. एकांगी विचार ते अधिक महिना होता. अधिक महिना आहे ना, अधिक महिना. त्याला दुसरं नाव काय, धोंड्याचा महिना. धोंड्याचा. आमच्या पोरं म्हणायला लागले जवयाचा महिना. बरोबर आहे ना, जवयाचा महिना, धोंड्याचा महिना. धोंडा म्हणजे जे जवई गेले असन. धोंडा म्हणजे महिना कोणाचा, विठ्ठला विठ्ठला. चला चला पुढे चला. ते अधिक महिना असल्यामुळे ते धोंड्याला ते मुलगी आली स्कूटरवरती, पुढं जावाई बसेल, मागं मुलगी. आल्यानंतर जेवण वगैरे झाले, निघायची तयारी. मग ती शिदोरी वगैरे बांधून दिली. पुढं जावाई बसला, मागे मुलगी बसली. त्या मुलीची आई बाहेर आली. अगं गंगूबाई, शांताबाई, हरणाबाई, सर्वजण इकडे या, इकडे या. आता आजूबाजूच्या ज्या महिला होत्या त्या सर्वजण पुढे आल्या. काय झालं बघ ना, कसा लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतो. कोण मुलगी आणि लक्ष्मीनारायणाचा जोडा. त्या दिवशी निघून गेले. दुसऱ्या दिवशी हिच्या मुलाला काम पडलं. हिच्या मुलाला सुनेला जायचं होतं, गाडी भेटत नाही. इकून तिकून पूर्वीची हे ती राजदूत भेटली, तिच्यात अर्ध राखेल अर्ध पेट्रोल. ती लवकर चालू होईना. इकडनं तिकडनं चालू झाली. चालू झाल्यानंतर ते फाट फाट फाटफाट अख्ख्या गल्लीत आवाज. आता ती कालचीच म्हातारी लक्ष्मीनारायण, कालचीच म्हातारी बाहेर आली. कालच्याच म्हाताऱ्याला आवाज दिला, बघा ना. आता त्या म्हाताऱ्या बाहेर आल्या. काय झालं, अहो बघा ना, आहे का काही मर्यादा. अगं काय झालं बाई, तो पुढं बसलाय, ती मागं बसली. आपल्या काळात आपण बोलत तरी होतो का. काय म्हणली ती, आपल्या काळात आपण बोलत तरी होतो का, काही लाज वगैरे आहे का नाही. तो पुढं बसलाय, ती मागं बसते, आहे काही मर्यादा. आणि काल हिची मर्यादा काय चुलीत गेली होती का. काल लक्ष्मीनारायण, यालाच एकांगी विचार म्हणतात. विठाला आचरण रामचरित्राचं, उच्चारण कृष्ण चरित्राचं. ते बी उच्चारण कुठं सांगितलं, जे गोकुळात केले. गोकुळात कोणतं काय केलंय, रांगत रंगणी चोरीत लोणी धावणे धरती गवळणी. रांगताना ज्या चोऱ्या केल्या आहेत ते येदसे चरित्र केले नारायण. रांगता वेळ कमी असल्यामुळे देव रांगायला लागले. रांगता रांगता चालायला लागले. चालता चालता बोलायला लागले. बोलता बोलता लगेच पुढे आले आणि विचारले, ए तुला नाही. देव तिथल्या सवंगाड्याला म्हणले, तुला नाही. काय तब्येती रे तुमच्या, पाव खाऊ खाऊ हातपाव झाला. देव म्हणायला लागले बरं का. ते म्हणायला लागले, तुम्हाला काय भाषण करायला, तुम्ही मोठ्या घरचे लोक आहे, तुम्हाला दही दूध तूप भेटतंय. या डेअरीला फक्त ताक भेटतं, ताक. मग तुम्हाला खायचं का, खायचं का तुम्हाला प्रसाद खायचा नाही का. खायचं खायचं म्हणली ती म्हणा. मग तुम्हाला खायचं आहे ना,
ते म्हणायला लागले हो आम्हालाही खायचं. खाऊ घालण्याचा कार्यक्रम आपल्याकडे गोपालकृष्ण म्हणला आणि खायचा कार्यक्रम तो. याला वाटलं हे आणतं कोण कुठून तरी, हे म्हणायला लागलं चोरी करून खावं लागेल. ठीक आहे चोरी करून का बाबा. आणि मग चोरी करण्यासाठी निघायचं आहे. रात्री सर्व सवंगड्याला बोलवलं आणि मग तिथलं ते पेंद्या म्हणतो करे कृष्णा चोरी करायला जायचं, चाकू आणू का, जामे आणू का. त्याने काहीच नाही आणायचं, मी जे सांगतो ते ऐका. आणा काय आणा, चोरी करायला जायचंय, काठी आणा, खडे आणा, सराटे आणा, गाळलेली माती आणा. बाकीचे सवंगडी म्हणायला लागले चोरी करायला हे साधन. ते म्हणे हे कशासाठी. अरे आपण चोरी करण्यासाठी गेलो आणि जर कधी तो माठ वर असेल आणि तो माठ जर फोडायचा असेल त्या माठात काही आहे का नाही हे बघावं लागेल ना. मग त्याच्यासाठी दगड मारायचा. दगड मारल्यावर जे माठ टंग टंग वाजेल, जे माठ टंग टंग वाजतं त्याच्यात, जे माठ टंग टंग वाजेल त्याच्यात काही नाही. आणि जे माठ धब धब बदबद वाजेल हां तसं हां हां त्याच्यात काहीतरी असतं. म्हणून बघा शेपुडी कधीच कणिक खात नाही, म्हणून ते टंग टंग वाजतं. आणि ते धूमपान कधी बी खाल्ल्याशिवाय राहत नाही, त्याला लावेलच असतं काही काही, म्हणून ते बदबद वाजतं. विठाला करे कृष्णा मग ही काठी, अरे ते वर असेल आपला हात पुरणार नाही, मग आपण काठीनं त्याला खालून मारायचं आणि मग ते दही दूध लोणी मिळालं की आपण खायचं. करे कृष्ण मग हे सराटे. अरे जर कधी एखादी गवळण उठली ना आपल्या मागे पळायला लागली, आपण सराटे फेकून द्यायचे. तिच्या पायात सराटे गुंतले, तीच ते सराटे काढायला गुंतली की आपण निघून जायचं. ती त्याच्यात व्यस्त झाली की आपण निघून जायचं. असं पेंद्या म्हणे करे ती चष्मा घालून आली तर, चपला घालून आली तर, चपला घालून आली तर म्हटल्याबरोबर यांनी सांगितलंय तिच्या डोळ्यात आपण माती फेकायची. आणि ती जर चष्मा घालून आली तर, आणि तेव्हा चष्मा नव्हते. विठाला विठाला तेव्हा चष्मे नव्हते. चष्मेचं नंतर आता हा हे झालंय. चला पुढे. सर्व सवंगडी घेतलेत. रात्रीचे वेळ झाली, निघाले. आणि रात्रीचे निघाल्यानंतर सर्व सवंगडी इकडं काही पळायला लागले, तिकडं काही पळायला लागले, आवाज करायला लागले. देवाने हे तुला नाही रे. अरे आपण रात्री चोरी करायला आलोय, तमाशा पाहायला चोरी चाललोय. कोणी इकडं वरडताय, कोणी तिकडं वरडताय. मग अरे अख्खं गाव झोपलंय, आपण आता चोरी करणार आहोत. मग एक काम करा, मी पुढे पुढे चालतो, तुम्ही माझ्या मागे मागे या.
इच्छा घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या स्वरूपानं सांगतात, बाबा तुम्ही एक काम करा, माझ्या मागं मागं याल तरी या रे. आणि कोणाच्याही मागे जाऊ नका दादा, कोणाच्याही मागे जाऊ नका. जायचं असेल तर त्या भगवंताच्या मागे जा, परमात्म्याच्या मागे जा, संतांच्या मागे जा. काय आणि मग देव म्हणायला लागले माझ्या मागे मागे या. पण विनाकारण कोणी कोणाच्या मागे यायला रिकाम आहे का? कोणीच येत नाही. बिगर पैशाचं तर कुणीच येत नाही. हा साधं एखादं कोणी असू द्या, अरे चालतो का ऊस तोडीला, ते अगोदर विचारतं हजरी काय. बरोबर आहे का नाही? एखाद्या मावशीला म्हणलं चला कापूस यासाला, त्या म्हणत्या धड्या काय धडा आहे ना. हां ते असं असतं. म्हणजे बिगर फायद्याचं कोणीच येत, आणि ही तर देवाच्या मागं जाणं आहे बघ. त्यामुळे पेंद्यानं विचारलं, पेंद्यानं करे कृष्ण्या काय तू म्हणतो माझ्या मागे मागे या, मागे मागे या, मागे मागे या, तुझ्या मागे येण्यात फायदा काय? आजी देतो पोटभरी, आजी देतो पोटभरी, आजी देतो पोटभरी, आजी देतो पोटभरी, आजी माझ्या मागे मागे येण्यात फायदा, फायदा विचारला म्हणून सांगितलं. काय फायदा आहे माझ्या मागे येण्यामध्ये? आजी देतो पोट भरी. पोटभर म्हणजे नेमकी किती, हाही प्रश्न आहे की नाही? अरे पोटभरी म्हणजे नेमकी किती? पुरे म्हणाल तोवरी, आहे की नाही? आपण पाहुणे जेवायला बसलो, बस पाहुणे जेवायला बसल्यानंतर आपण घ्या कोर घेतली, घ्या कोर घेतली, घ्या आणखीन कोर, ते म्हणतात आता नाही, आता पुरे. अरे पुरे का? घ्या आणखी. अहो पोट भरलंय आता, पुरे म्हणाल. आता पोट भर, एवढं देव म्हणायला लागले मी एवढं देणार, एवढं देणार, तुम्ही पुरे म्हणसाल एवढं सुख देणार. काय देणार? एवढं सुख देणार. पण कुठे? देवाकडे गेल्यानंतर पोट भरी सुख जिथं प्राप्त होत असतं तो देवाचा दरबार असतो. पुरे म्हणाल तोवरी. आणि मग असं म्हटल्यावर निघाले बस सवंगडी मागे 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 मागे, आणि नेमके त्या गवळणीच्या घरामध्ये आले. घरामध्ये प्रवेश करणार, देवाने सांगितले एक काम करा, आता आतमध्ये जायचं आहे. मग गडबड करू नका आणि बडबडही करू नका.
हळू चला, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, कोणी बोलू नका बरं का. आपण आता देवाबरोबर गोकुळामध्ये एका गवळणीच्या घरात आहेत आणि मग तिथं आतमध्ये गेले. आवाज करायचा नाही सांगितला, बडबड करायची नाही सांगितली, आणि मग गडीवर गडी चढेवन माळी, एकावर एक गडी चढवले. आणि काय केलं माहिती आहे गणेश भाऊ, ते वरून खाली द्यायचे लोणी तूप वगैरे ते शिंक्यातून. पूर्वी ते शिंक असायचं, ते टांगलेलं असायचं वरती, आणि मग ते त्याच्यातून ते काढायला लागलं. देवाच्या हातातून एक लोण्याचा गोळ्या सटकला, हातातून सटकला, खाली पेंद्या होता, त्या पेंद्याच्या तोंडावर येऊन पडला. त्याच्या लक्षातच राहिलं नाही आपण चोरीच्या घरात आहे. आनंदाच्या भारात मोठ्यानं बोंबललं. काय सांगितलं होतं अगोदर? बोलायचं नाही, कीर्तनातही बोलायचं. एवढं जरी कळालं भरपूर झालं. ऐकत बोलायचं नाही म्हणून सांगितलं होतं, पण एवढा मोठा लोण्याचा गोळा पेंद्याच्या तोंडावर पडल्याबरोबर ते आनंदाच्या अवधानामध्ये मोठ्यानं बोंबललं. चांगलं केलं कितना, चांगलं केलं. ते बोबडं होतं, मी नाही. म्हणून तसं बोललो. चांगलं केलं कितना, चांगलं केलं म्हणल्यावर आता हे मोठ्यानं ओरडल्यावर गवळण जागी झाली. रोज चोऱ्या होत होत्या, रोज माठ फुटल्या जात होते, याच्यामुळं आधीच गोकुळ जागी होत होतं. आणि हे ओरडलंय, गवळण पाठीमागं. देवाच्या दरबारात असं आहे बरं का, बाकीच्या ठिकाणी तरी एखाद्यानं चोरी केली तर दुसराच धरल्या जाईल, पण देवाच्या दरबारात असं आहे, ज्यानं चोरी केली त्यालाच धरल्या जात. सारेजण निघून गेलेत, पेंदे अडकला. एक तर लंगडं होतं आणि बोंबललं होतं, आणि ते तोंडावरती ते लोण्याचा गोळा पडल्यामुळं गवळण येऊस तर दिसली पण नाही. पकडलं, चोर पकडला. आधीच 8-10 दिवसापासून परेशान होती चोर पकडण्यासाठी, पकडला बा चोर. मग आता चोर पकडल्यावर तुमच्या सिंदखेड राज्यामध्ये आहे का नाही, मग त्याला नगरपालिकेत बोलवलं जातं, सर्व महिला येतात आणि मग त्याचा हळदी कुंकू लावतात, त्याला हार टाकतात आणि मग त्याची आरती करतात. असंच नाही, एकदा का चोर पकडला की त्याची आहे गई. जेव्हा हाणायला सुरुवात केली, पेंद्याच्या मांड्या एवढ्या झाल्या, बोंबलायला लागले. कितना आले, कितना थोल, कितना म्हणायला लागला. बोंबल कितना तोल. आणि मग पेंद्या म्हणायला लागला, अरे हात पाय मोठ्या झाले, सोड आता. देवाला आवाज दिला. देवाने सांगितलं डोळे बंद कर, आणि डोळे बंद कर म्हणल्यावर डोळे बंद केल्याबरोबर मोठ्यानं जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान असं म्हटल्याबरोबर पेंद्या बाहेर. काय नाही करू शकत देव? भगवान क्या नहीं कर सकता? अरे परमात्मा काय नाही करू शकत देव? अरे ज्याच्या स्वप्नात नव्हतं एका मिनिटात मुख्यमंत्री. यादीत नाव होतं का? नव्हतं, काही नव्हतं. ये जो करता है उसी का नाम तो भगवान है. विठला चला पुढे. तो देव आहे दादा. लगेच पेंद्या बाहेर आला आणि सर्व सवंगडी गेली. दुसऱ्या दिवशी चोरी करायला जायचं. तर आता मला सांगा बरं, पेंद्या येईल का? अय पोराव, येईल का पेंद्या? अय प्रा, येईल का पेंद्या? अय बारीक, येईल का पेंद्या? येईल का? नाही म्हणतो यो. काय नाव आहे तुझं? कार्तिक. कितवीला आहे? 7वी. लग्न झालं का? मागच्या वेळेस सांगितलं होतं मी, पण तरी म्हणतो हां चांगलं झालं. तो नाही म्हणला, काहीच बोलला. तुमचे इथले लोक खूप चांगले बरं का साहेब. ते सिंदखेड राजाचे पोरं बी खूप चांगले. तो काही बोलला नाही. मागे मी एका कीर्तनात सहज म्हणलो, एक मुलगा होता बाहेर पुढं, ते काय नाव होतं त्याने? गोपाल. जरा गेलंच होतं. त्याला म्हणलं कितवीला आहे? 5वी. मी सहज म्हणलं लग्न झालं का तुझं? ते उठून उभं राहिलं. ते तुमच्यासारखे 3 पोरं आहे म्हणलं. विठाला चला. पेंद्याला सर्व आले, पण पेंद्या काही आला नाही. देव कोणाला सोडित नाही बरं का. तुम्ही जरी कधी हे बा, तुम्ही जर नाही आले ना तर देव तिथं येईन तुमच्या घरी, तुम्हाला चल ना हां प्रसादाला चल.
म्हणून हे बघा वर्षातून एवढा मोठा सोहळा होता, कधीच घरी काहीच थांबायचं नाही, कधीच नाही थांबायचं. माझ्या बाळूमामासाठी यायचं, एवढं मोठं खटाटोप करायचं, इथं सर्वांनी काम करायचं. चला पुढे. आणि मग त्या अरे पेंद्या चालत नाही का, आपल्याला नाही यायचं. अरे झालं काय, आपल्याला नाही यायचं. अरे झालं काय, तुमच्यामध्ये ले आये बाहे एकू. अरे तुमच्यामध्ये आयब आहे काय. जय पाकिस्तान आता गड्या मी जय पाकिस्तान आता गड्या मी खूपच मस्ती झाली गड्या आता. भगवान की बहुत मस्ती गिर गया. चलो जायबा कृष्णा आता गड्या मी येईल तुमच्या संगतीला येणार नाही. आता काय झालं, आता तर एकदा गवल्याच्या गली दैद्यूत तोलायला गेलो ले. अरे ती गवळण उठली तिनं मलाच मारलं. अरे तूच बंबवला होता म्हणून तुला मारलं, आता नाही येणार. हां हां आता तर एकदा. अरे एकदा आमच्या घरी किरवत झालं, किरवत पलवा खिलवतले लई गोड झाला. मी गली बले म्हणून तुला आणला. मी तुला आणलं ते खाण्यासाठी पण तू खाल्लं नाही. अरे खाल्लं रे पेंद्या, तुला काय वाटतं मला काही समजत नाही. कृष्णा समान कृष्णा थांबाला ले थांबा. तुला काय वाटतं मला काही समजत नाही. 1:45 वाजले, तुला काय वाटतं मला काही समजत नाही. चला. अरे आमची जेवायची व्यवस्था झाली बाबा, 15 मिनटं राहिले तरी तुला काय वाटतं मला काही समजत. हां मग चल पेंद्याची समजूत घातली. सर्व सवंगडी आलेत, त्या घरामध्ये घुसलेत. शुद्ध सात्विकाचं घर बघितलं आणि देवाने काय चोरलं माहिती आहे. चित्त चोरी आले नंदाच्या नंदने. तुमचं चित्त चोरलं म्हणून तुम्ही एवढ्या काही उन्हात बसले माझे बांधव. एवढ्या उन्हात अनात तुम्ही बी केव्हाच्या 2-3 तासापासून इथं बसल्या. कशामुळे, त्यानं चित्त चोरलंय तुमचं म्हणून लक्षात ठेवा. चित्त चोरीले नंदाच्या नंदने. आणि मग तिथं आतमध्ये गेले. देवाने सांगितले एक काम करा, प्रपंचरूपी जे घाटे ते सोडून द्या आणि परमार्थ रूपी घाटे आनंदाने सेवन करा. Oh
विठोबाची सेवा राहिली. आता फक्त आपल्याला वृंदावनामध्ये जायचं आहे. माझ्यासोबत सर्वांनी वृंदामध्ये चालायचं आहे. पण तत्पूर्वी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपल्याला एकदा विठोबा रुक्माई भजन करायचं आहे. आम्ही केव्हाचं मुलं सर्व खेळतायत वगैरे. माझी तुम्हाला विनंती आहे, आपल्या देवाने ऐकावं म्हणून सर्वांनी एकदा हातवर करा, हातवर करा, खरं सर्व. वा 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 वा. कॅमेरेवाले हे हात दाखवा. अख्ख्या महाराष्ट्राला नाही, अख्ख्या दुनियेत गेले पाहिजे हां सर्वांचे हात. आणि हे बघा, टाळी अशी वाजली पाहिजे, एक साथ वाजली पाहिजे. राप राप मी म्हणन तेव्हा टाळ वाजणार नाही, मृदंग वाजणार नाही, कोणी म्हणणार सुद्धा नाही. फक्त टाळीचा आवाज जोरात. एक एक एक. विठोबा रुक्माई काढले घ्या. सोहळा आपला चाललाय. आणि म्हणून आता त्याचं शेवटच्या याच्यावर आपण सांगतेवरती आलो. आणि संप्रदायाचा नियम आहे, सांगता ही काल्याच्या कीर्तनाने काल्याने होत असते, दहीहंडी फोडून होत असते. तोच नियम आत्ताच्या आत्ता माझ्या ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा संपला आहे आणि आपलाही आजची सांगत आहे. चला, अनेक दिवस खोड्या झाल्या, सर्व गवळणी खोड्या सांगायला यायला लागले, घराने सांगायला लागले. गवळणी सांगते घराने, रात्री आला तुझा चक्रपाणी, खाऊनी दही दूध तो पुलवणी, फोडीली अवघी विरजणी. पहिली आली दुसरी आली धावत, याने गे बाई काय केली मात, मुकासे मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. तिसरी आली धावून, याने गे बाई काय केली करणी, पत्तीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ मारुनी. असं एवढा खोड्या करतोय हा. हो अहो, एवढा खोड्या करतोय. मग कृष्णा, आता एक दिवस कृष्णाने गावातच अनेक खोड्या आहे देवाच्या, आणि तुम्ही प्रत्येक काल्याच्या कीर्तनात ऐकल्या. राहिलेल्या काल्याच्या कीर्तनामध्ये आपल्याला जानेवारीमध्ये खोड्या तुम्हाला पाहायला, ऐकायला, साक्षात पाहायला सुद्धा भेटणार आहे. तुम्हाला कथेमध्ये माझा कृष्ण किती खोड्या, किती नटकट आहे ते तुम्हाला जानेवारीमध्ये राहिलेल्या खोड्या सांगल. कारण आता 2 वाजायला आले, म्हणून आपली खोडी आवडती घेतलेली बरी आहे का नाही. आणि म्हणून यशोदा मैयानं बघितलं की एवढ्या मोठे लोक सांगतात, याचा अर्थ आपल्या मुलाकडे एक दोष असायला पाहिजे. आणि म्हणून यशोदा मैयानं सांगितलं, तू गावात राहू नको, उद्या जाई राणा सवे घेऊन गोदन, वाकड्या कोकड्या पेंद्या सुद्धा म्या, आई खवळी बाबा रे, सिंदखेड राजामध्ये राहू नको म्हणते. उद्या जाई. आता आम्ही उद्या रानात जाणार आहे. बरं, मग आम्ही तर नाही राहायचं. मग एक काम करा, तुम्हाला यायचं आहे ना, उद्या तुम्ही गाई गोपाळ घेऊन सारे गोपाळ रानात या. उद्या तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. आले आणि रानामध्ये, आणि पूर्वीचे ते सर्व सवंगडी गाई चरायला लागल्या. आणि मग हे खेळ खेळायचे. खेळ झाला. आता पूर्वीचे खेळ होते ते साधे नव्हते ना, इट्टू दांडू होतो तो.
खेळ भाऊरा इटू दांडू हमामा. अरे तुम्ही बोंबलायला लागले पण सवंगडी आले न कानात म्हणले मला कानात म्हणले. काय म्हणले माहितीये? काय खेळायचे सुख आता जास्त आता जास्त सुख झालं गड्या तुम्हाला. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख असं आहे ते. चला चला. आणि मग सांगितलं ठीक आहे बाबा एक काम करा आता काला करायचा आहे. देवाने सुंदर असं काल्याचं वर्णन आपल्याला ऐकायचं आहे शेवटच्या चरणामध्ये. आपल्याला आता पूर्ण विराम द्यायचा. चला सर्वजण माझ्याबरोबर चला आता वृंदावनला जायचं आहे आपल्याला. अजा गोपाल कृष्णने सांगितले बघा मला गोड असा काला करायचा आहे ना, मला आवडेल असे पदार्थ घेऊन. कोणी म्हणायचं देवा मी तुझ्यासाठी गुलाबजाम आणेल, कोणी म्हणायचं मी बालुशाही आणेल. दही लाईलाच का महत्व आहे काल्याच्या दिवशी. कोणी म्हणायला लागलं देवा मी तुझ्यासाठी पुरी भाजी आणेल. कोणी म्हणायला लागलं देवा मी तुझ्यासाठी बासुंदी आणेल. सर्व सवंगडीत आनंदात होते. पण त्यातला एक श्रीधाम्या नावाचा जो सवंगडी होता, ज्याला माय नव्हती, ज्याला बाप नव्हता, तो रडायला लागला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. प्रत्येक जण म्हणायचं मी माझ्या देवासाठी काहीतरी आणेल. कोणी म्हणायचं मी गुलाबजाम आणेल, कोणी म्हणे बासुंदी आणेल. पण तो रडायला लागला ना, त्याच्या मनात एकच संकल्पना येत होती, रोज माझा देव मला खाऊ घालतोय, जेव घालतोय. उद्या जर माझ्या देवाने मला विचारलंय श्रीधाम्या तू काय आणलं माझ्यासाठी, तर मला तर घरी आई नाही, मला घरी बाप नाही, मी सांगायचं तरी कोणा. आणि तुम्हाला माहिती आहे मायवन्न, सर्वांना माहिती आहे. अरे माय नसलं बाप नसल्यानंतरचं काय दुःख असतं हे आमच्या संस्थेत आल्यावर तुम्हाला कळेल. एक 4 वर्षाचं पोरग आहे साहेब या वर्षी, म्हणजे 2 वर्षापासून आलेलं आहे. 1 वर्षाचं होतं तेव्हा सर्पदंशाने वडील गेले. 2 वर्षाचं होतं तेव्हा आईनं आत्महत्या केली. माझी विनंती माय, माझ्या कीर्तनातून काही नाही नेलं तरी चालेल, पण जीवनात कधीच किती मोठा प्रसंग येऊ द्या, किती मोठं दुःखाचं डोंगर येऊ द्या, आत्महत्या करू नका बरं. आत्महत्या कधीच करू नका. आणि ज्या दिवशी आत्महत्याचा विचार तुमच्या डोक्यात येईल ना, त्या दिवशी आपल्या संस्थेवर या. आणि ते माझं ते 4 वर्षाचं जे लेकरू आहे ना आमच्या इथं, त्या लेकराला विचारा बाळा आत्महत्याचं पाप काय. ते लेकरू काय म्हणाल माहिती आहे, ए आई ए माय आत्महत्या करू नको बरं आधीच. आणि तू विचारते ना आत्महत्याचं पाप काय, तर आत्महत्याचं पाप आहे की तुझ्या पुढे हे अनाथ झालेलं लेकरू हे आत्महत्याचं पाप आहे. सर्वांचे या दिवाळीला खूप रडवलं त्यानं, मला खूप रडवलं. तो म्हणायचं सर्वांचे मायबाप येतात, माझी येत नाही. कोणाची जर कधी आई आली त्या लेकराला आपापल्या लेकराला उचलते, पटापट चुंबन घेते. ते जे लेकरू आहे आता माझं साई आहे, ते असे लेकरं काय करतात माहिती आहे, कोणाच्या महिना आपल्या लेकराला उचललं पटापट चुंबन घेतलं की तिच्या जवळ जाऊन उभा राहतात. तिलाही वाटतं माझी आई जर असते तर आली असती, मलाही जवळ घेतलं असतं, मलाही काहीतरी खायला आणलं असतं. 12 साडेबारा वाजतात आणि 12:30 वाजता वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत ती माय तिच्या लेकरामध्ये मग्न असते ना, तर हे बारीक लेकरं आपल्या पेटीजवळ जातात. आपल्या त्या पेटीमधून त्या सुटकेसमधून आपल्या आईचा फोटो काढतात आणि त्या फोटोकडं पाहून ढसा रडतात. बरं त्या वेळेस कळतं आई बाप काय असतात. 1 नाही 2 नाही 78 लेकरं आहे. मला रोज 1 लेकरू रडवतं, रोज 1 लेकरू रडवतं. मी सांगून गेलो. मी मागच्या वेळेस कीर्तनावरून इथून रात्री गेलो होतो, रात्री 2 वाजले ते मला जायला. मी रात्री अपरात्री कीर्तनावरून गेलो तरी लेकरांच्या अंगावर टाकत असतो दादा. तर रात्री 2 वाजता ते 1 लेकरू जागी होतं, झोपलेलं नव्हतं. मी म्हणलं करे रडत होतं. मी त्याचजवळ गेलो, त्याला म्हणलं काय झालं बाळा. तो म्हणला बाबा मला ताप आला. मी त्याला एक पॅरासिटामॉल एक सिट्रोजिन गोळी दिली. म्हणलं झोप बेटा. आणि बाकीच्या रूममध्ये जाऊन ते अंगावर टाकत होतो. अंगावर टाकत परत वापस आलो. वापस येत असताना परत त्याच्याकडं जाव म्हणलं, लक्ष द्यावं. त्याच्याकडं बघितलं ना तर भाऊ तो उशीत मुंडकं घालून जास्त रडायला लागला होता. मी त्याच्याजवळ गेलो. मला आजही तो दिवस आठवतो. 12 महिने झाले त्या गोष्टीला, पण आजही मला तो दिवस आठवतो. त्या लेकराजवळ गेलो.
त्याला मांडीवर घेतलं. त्याला म्हणलं बाळा तुझं जर जास्त दुखत असेल तर मी तुला सिल्लोडला नेतो, नाहीतर मोठ्या दवाखान्यात नेतो. माय त्या लेकरानं त्या माझ्या हृदयाजवळ डोकं ठेवलं आणि ते काय मोठ्यानं रडायला लागलं. ते काय म्हणलं माहीत आहे बाबा माझं जास्त दुखत नाही हो, पण तुम्ही एवढ्या रात्री 2 वाजता मला गोळी दिली ना, मला माझ्या मम्मीची आठवण आली. काय म्हणलं ते, मला माझ्या आईची आठवण आली बाबा. माझी आई जिवंत होती ना तेव्हा माझी माय एका पातेल्यात पाणी घ्यायची. अपरात्री जर मला ताप आला तर ती माझी माय एका पातेल्यात पाणी घ्यायची, त्याच्यात मीठ टाकायची बाबा. आणि जर कापड नाही सापडला तर स्वतःचं लुगडं असेल साडी असेल त्यात बुडून रात्रभर माझ्या डोक्यावर पट्टी ठेवायची. एवढ्या रात्री तुम्ही मला गोळी दिली म्हणून मला माझ्या मम्मीची आठवण आली. रात्रभर रडत होतो दादा, मी रात्रभर रडत होतो. त्यावेळेस कळतं म्हणून आत्महत्या करू नका. तसं माझ्या श्रीधामाच्या आई डोळ्यात पाणी आलं आणि तो म्हणायला लागला मी कोणाकडे जायचं आहे, काय करायचं आहे. आता काल एक जणाचा फोन आला, आई वारली त्या लेकराची आणि बापाला कॅन्सर आहे, शेवटच्या स्टेपला आहे, 2-3 दिवसामध्ये आटपणार आहे. त्यांना फोन केला बापाने, माझ्या लेकराला कशाची कमी पडू देऊ नका बाबा, तुमच्याच पदरात आहे, तुम्हीच त्याचे मायबाप. मी एकच शपथ घेतली भाऊ त्याच्या पुढे, एकच शपथ. मी त्याला सांगितलं राजा ज्ञानोबरायांची शपथ घेऊन सांगतो, तुझ्या लेकराला माझ्या लेकरापेक्षाही जास्त जीव लावून त्याला मोठं केल्याशिवाय राहणार नाहीत. अक्षरशः ते रडायला लागलं. ते म्हणे बाबा मी आताही मरण आलं तरी मला आता मरायला काही हरकत नाही. म्हणून चला एवढे मोठे 78 लेकरं वगैरे सर्व सांभाळावं लागत असतात. तसं तर 300 लेकरं आहे सर्व. चला ते श्रीधाम्या रडायला लागला. घरी आला. घरी आल्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकजण म्हणायला लागला, ए मम्मी गुलाबजाम दे माझ्या देवाला, ए मम्मी माझ्या देवाने हे मागितलं ते मागितलं. हे रात्रभर झोपलं नाही, सकाळी उठलं, स्नान झालं. आपल्या घरामध्ये पाहिलं तर घरात काहीच नव्हतं. ती उतरंडी होती त्या मडक्याची लागलेली, आंघोळीसाठी पाणी तपलेलं होतं. स्नान केलं आणि त्यानं त्या याच्यावरती तवा ठेवला चुलीवरती. पण घरामध्ये बघायला लागलं काहीच मिळेना. इकडं प्रत्येकाच्या घरातून, कोणाच्या घरातून गुलाबजामचा वास येतोय, कोणाच्या घरातून माझ्या देवासाठी सर्व. आपणही काहीतरी न्यायला पाहिजे म्हणून श्रीधाम्याने ते माठामध्ये काहीतरी असेल म्हणून तो माठ काढ, हा माठ काढ, असं करता करता काहीच निघलं नाही. शेवटच्या माठामध्ये एक मूठभर ज्वारी होती, ती ज्वारी घेतली. तोपर्यंत तवा लालबुंद झाला होता. त्यावर टाकल्याबरोबर ती पटपट पटपट अशी लाह्या बनल्या गेल्यात. आणि त्या लाह्या तेच लाह्याचं गेलं, पण जायचं कशात घेऊन. एक दह्याचं माठ होतं त्याच्यामध्ये टाकलं आणि तो माठ घेऊन श्रीधाम्या घेऊन आला. आणि आणल्यानंतर दुपारच्या वेळेस सर्वजण सवंगडी घेऊन बसलेत. आणि दुपारी सर्वजण चला चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई, बहु केली वनवन पाय पेटी झाला शीन. सर्वांना जवळ बोलवलं देवाने. करे मला काय आणलं, कोणी देवा माझे गुलाबजाम, देवा माझी बालुशाही, देवा माझी श्रीखंडपुरी, देवा माझी बासुंदी. सर्वजण जवळ येऊन देवाला दाखवायचे. पण माझा श्रीधाम्या जवळ नाही जाईना का. अरे कोणाची बालुशाही आहे, कोणाची बासुंदी आहे. माझी दहीलाई पाहून देवानं जर मला धुटकारलं तर हे लेकरं मला हसतील. आणि म्हणून तो बाजूला होता. त्यांनी विचारलं करे सर्व दिसत आहे पण माझा श्रीधाम्या दिसत नाही. आणि श्रीधाम्या दिसत नाही म्हटल्यावर त्याच्या डोळ्यात आणखीन पाणी आलं. बोलवा त्याला. त्यांनी सांगितलं काय आणलं माझ्यासाठी, देवाने विचारलं. तो म्हणायला लागला अरे मला आई नाही, मला बाप नाही, आणि तरी तुला माहिती आहे देवा मी रोज तुझ्यासोबत जेवतोय, मला म्हणतोय काय आणलंय ते दाखव. तो मागं लपवायला लागला. कारण असतील व आपल्या दहीलाईला पाहून. म्हणून तो मागे मागे सरायचा. देव पुढं पुढे गेला. मागे मागे सरायचा. देवाने जाऊन त्याला पकडलं. पकडल्यानंतर ते माठात बघितलं आणि जगाचा बाप रडला. बरं काय होतं त्या माठात, दहीलाई नव्हती. माझ्या ज्या लेकराला माय नाही बाप नाही, माझ्या श्रीधाम्याचं एका भक्ताचं प्रेम होतं त्याच्यामध्ये. काय होतं. आणि देवाने हे दही हे गुलाबजाम बासुंदी सोडून दिली आणि ते दहीलाई खायला लागले. बाकीच्या सवंगड्याला वाटलं की आपली गुलाबजाम आवडले नाही, आपली बासुंदी आवडली नाही, ज्या अर्थी दहीलाईत काहीतरी असावं.
आणि म्हणून सर्वांनी सांगितलं एक काम कर देवा वरती टांग, आणि ते वरती टांगल्या गेलं. भगवंताने तो प्रसाद सर्वांना दिला. तोच प्रसाद आज आपल्याला भेटणार आहे. सर्वांच्या कृपेने, माझ्या खंडेरायाच्या कृपेने, माझ्या बाळूमामाच्या कृपेने तो मामा सर्वांना मिळणार आहे. तोच प्रसाद आपण सेवन करायचा आहे. पण ज्या संतांकरवी तो प्रसाद आपल्याला मिळाला त्या संतांचं एकदा नामचिंतन होईल, आणि त्या नामचिंतनामध्ये आपल्या सालावादाप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आपल्या बाळूमामांची झोळी ती फिरवल्या जाईल. मग ते फिरवत असताना आपल्या पदरावरून तुम्हाला जे देता येईल ते बाळूमामांसाठी ते तुम्ही द्यावं. तसं पाहायला गेलं देत असताना, कारण बाळूमामाला तुम्ही दिल्यानंतर भगवंत घेसी तेव्हा देसी, तोही तुमच्या जीवनामध्ये खूप काही दिल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून ती ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, ती झोळी फिरल्या जाईल, नंतर जय विठ्ठल होईल, त्यानंतर दहीहंडी फोडल्या जाईल, आणि नंतर महाप्रसाद होईल. आपली संस्था माऊली वारकरी शिक्षण संस्था, निल्लोड फाटा, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपल्या संस्थेचे 5 कार्य, त्यापैकी पहिलं कार्य अनाथ लेकरांचं संगोपन, कोरोनाच्या काळात ज्यांचे आईवडील वारले त्यांच्या लेकरांचं संगोपन. तिसरं कार्य आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या लेकरांचं संगोपन. 4थं कार्य गोशाळा आहे. 5वं कार्य एखाद्याची मुलगी लग्नाला आली, तिला बाप नाही किंवा भाऊ नाही किंवा काहीच नाही, अवस्था बिकट आहे, आम्हाला सांगा, आम्ही त्या ताईचा पूर्ण खर्च आपली संस्था करते. आतापर्यंत 17 मुलींचे लग्न आपल्या संस्थेने लावले. एवढंच नाही, त्या दरवर्षी त्यांची दिवाळीसुद्धा आपल्याकडं होते. अनाथाची माऊली यूट्यूब चॅनल आहे बघा आपलं संस्थेचं, त्याच्यावर बघा हे सर्व कार्यक्रम तुम्हाला दिसेल. त्या बहिणी आलेल्या